आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात. कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार. क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर. संपर्क 90 286 10 470. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी सभागृहाला वारंवार सांगितले आहे, पुन्हा पुन्हा सांगतोय की या संदर्भात आपण जो विषय सांगितला, मगाशी सन्माननीय कोतकर साहेबांनी सांगितलं ते सलगर म्हणून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, त्यांची चौकशी करणार का? नक्की त्यांची चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या अनुषंगानं जे जे कागदपत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत ते आपण द्या, त्याच्यावर आपण चौकशी करू. सन्माननीय सदस्य लोणीकर साहेबांनी सांगितलं की 128 कोटी रुपयाचा निधी लॅप झालेला आहे. यासाठी जो दोषी असेल त्याची चौकशी करून जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू. आणि सभागृहात मी सांगितलं की घरकुलाच्या बाबतीत जे संदीप पवार म्हणून जे BDO आहेत, आता या BDOना चौकशी होईपर्यंत आपण सक्तीच्या रजेवर पाठवू आणि त्याची चौकशी आपण करू आणि चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्याला आपण सस्पेंडही करू. त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. आपण सक्तीच्या रजेवर त्याला पाठवू आणि त्याच्यावर कारवाई करू. चला, शेवटचा प्रश्न. अध्यक्ष महाराज, आपण स्वतः एकदा उत्तर वाचा. अध्यक्ष महाराज, उत्तरात आपण काय म्हणताय? 15 जून 2026 रोजी आदेश दिला. 8 दिवसात अध्यक्ष महाराज, एवढं आपल्या राज्याच्या शिक्षण पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नका की 8 दिवस 15 तारखेपासून कोणालाच मोजता येत नाही. सीओला मोजता येत नाही, अधिकाऱ्यांना मोजता येत नाही आणि उत्तर देताना मंत्री महोदयांना मोजता येत नाही. संबंधित दोन्ही सदस्य ते तर म्हणाले मी शपथ घेऊन सांगतोय, शपथ. माननीय सदस्य बबनराव लोणीकर ते सांगताय की 1 वर्षापूर्वी सीओंकडे बैठक झाली, व्हिडिओ दिले. आता फक्त प्रश्न एवढाच आहे की चौकशी करण्याचा SOP काय असतो? चौकशी करणे म्हणजे काय? का आरतीचं ताट घेऊन त्या अधिकाऱ्याची आरती करून बोल बेटा खरं बोल तू प्रश्न खाल्ले का, की त्याला गुदगुल्या लावून विचारतात अध्यक्ष महाराज की असा गुदगुल्या लावून विचारायचं अरे बोल बेटा तुझं काय म्हणणं आहे, असं आपण करतो का? अध्यक्ष महाराज, आज जांच का मतलब किसी पे नहीं आएगी आज, इसका मतलब जांच. तपास म्हणजे काय अध्यक्ष महाराज? नाही मंत्री महोदय, म्हणून मी तुम्हाला माहिती देतोय की निलंबन म्हणजे शिक्षा नव्हे. निलंबन त्या लोकांना दिलं जाते जसं आरोपी आपण ठेवतो, पण एखादा आरोपी बदमाश असेल तर तो अंडाकृती बॅरेकमध्ये ठेवला जातो, तो गुन्हेगारच आहे. पण आपल्याला लक्षात आलं हॅबिच्युअल आहे, धोका आहे, तर त्याच्यासाठी अलग. आता यांच्यासाठी मला माहिती आहे तुम्ही अशा गुन्हेगारांना पोटाशी लावत नाही आणि पाठीशी ठेवत नाही, असा माझा समज आहे. पण तो खरा आत्ता करायचा आहे, आत्ता करावा लागेल तुम्हाला. आणि म्हणून तुम्ही अध्यक्ष महाराज ताबडतोब निलंबन म्हणजे शिक्षा नव्हे, चौकशीवर प्रभाव होऊ नये म्हणून निलंबन आहे. आणि म्हणून आता तुम्ही BDOला निलंबित करा, मग पहा तुम्ही 8 दिवसात चौकशी अहवाल येते की नाही. हे जे थट्टा आहे ना सभागृहाची थट्टा, हे बंद होईल. तुम्ही एकच शब्द वापरा की आम्ही आता निलंबित करून मग चौकशी करतो. 8 दिवस नाही, उद्या सकाळी अहवाल येईल. आणि जेवढे पैसे दिले की नाही, माझ्या इकडे जागं होतं भाऊ, सर्वाच्या घरी जाऊन पैसे त्याच्या बापाला द्यायला जाऊ. हे असे पैसे गरिबाचे जे घेणारे लोक आहे ना, मंत्री महोदय तुम्ही या संदर्भात निलंबन हाच पर्याय आहे, दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून तुम्ही घोषणा करावी निलंबनाची. मंत्री महोदय. सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊंनी आता सभागृहामध्ये ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, किसी पे नहीं आएगी आज उसी को कहते जांच. माझंही म्हणणं तेच आहे की याच्यामध्ये कुणावर आज आलीच नाही पाहिजे. जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.